हे मटण मी स्वच्छ धुवून घेतलंय. ह्याला लिंबू लावलंय, मीठ लावलंय, दही लावलंय, आलं लसूण अद्रकची पेस्ट हे सर्व लावून मी अर्धा तास वगैरे ठेवलं. हे आपण 3 कांदे चांगले खरपूस भाजून घेतले, 1 टॅमॅटो आणि अर्धा वाटी सुकं खोबरं. हा आपला मसाला भाजून झालाय चांगला खरपूस. आता ह्याला थोडं थंड करून मग आपण मिक्सरला वाटण काढून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, मी आता तेल टाकलंय. मी आता त्याच्यामध्ये 1 तमालपत्र टाकणार आणि बाकीचे खडे मसाले जावित्रीचे 2-3 पाकळ्या, 1 चक्री फूल, 2 लवंगा, 1 वेलची, 4-5 काळे मिरे आणि शहाजी हे सर्व टाकून आपण त्याला चांगलं हे करून घ्यायचं. मग त्याच्यानंतर कांदा टाकायचा. पहिले कांदा टाकूया. कांदा चांगला लाल झाला शिट्या मटणाला काढून घेऊ. आता आपण कुकरचं झाकण लावून शिट्या करून तुम्ही बघू शकता आपलं मटण कसं शिजलं छान. आपण 5 शिट्या काढल्या. आपण तेल टाकले. आता आपण हे जे वाटण केलेलं होतं ना, हे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. मिरची पावडर 2 चमचे, 3 चमचे धनिया पावडर आणि आमचा हा घरगुती मसाला. याच्यामध्ये आपण गरम मसाला थोडा टाकूया. आणि आता आपण कोथिंबीर पण टाकू. आपलं तयार झालंय मस्त झणझणीत आणि तरीवालं. त्याच्यावर ज्वारीची भाकरी, कांदा आणि लिंबू याच्यावर तुम्ही खाऊन बघा आणि मला तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा.